नमस्कार, आप देख रहे हैं सत्यमेव टाइम्स और मैं हूं आपके साथ हर्षिता। महानगर पालिका चुनाव की पृष्ठभूमि में भाजपा विधायक कृष्णा खोपड़े ने कांग्रेस नेता अभिजीत वंजारी की भूमिका पर जोरदार हमला बोला है। खोपड़े ने आरोप लगाया कि चुनाव के दौरान कांग्रेस ने अपने ईमानदार और जमीनी स्तर पर काम करने वाले कार्यकर्ताओं को नजरअंदाज कर दिया, जबकि आर्थिक रूप से सक्षम लोगों को लक्ष्मी दर्शन के जरिए टिकट बांटे गए। इस रवैये से कांग्रेस के समर्पित कार्यकर्ताओं में भारी नाराजगी है। कांग्रेस नेतृत्व की कार्यशैली पर सवाल उठाते हुए कृष्णा खोपड़े ने कहा कि 5 साल विधायक और 6 साल के कार्यकाल में नागपुर शहर के लिए आखिरी कौन से बड़े प्रोजेक्ट लाए गए, यह अभी भी स्पष्ट नहीं है। उन्होंने तंज कसते हुए कहा कि जनता के हितों से ज्यादा व्यक्तिगत और पारिवारिक स्वार्थों को प्राथमिकता दी गई और राजनीतिक कामकाज की जगह निजी एजेंडे हावी रहे। अपने बेटे को लेकर चल रही चर्चाओं पर विराम लगाते हुए खोपड़े ने कहा कि उनके बेटे की चिंता करने की जरूरत किसी को नहीं है। उन्होंने स्पष्ट किया कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उनके बेटे के साथ मजबूती से खड़े हैं। साथ ही उन्होंने कांग्रेस नेताओं को सलाह दी है कि वे दूसरों पर टिप्पणी करने के बजाय अपने ही कार्यकर्ताओं की चिंता करें और अपनी कुर्सी की दिशा सही जगह पर मोड़ें। अभिजीत वंजारीचं काल मी वर्षन वाचून आज वर्तमान पेपरमध्ये वाचलं तर मला हास्यास्पदच त्याचं वर्षन वाटलं। कारण त्याची मानसिक संतुलन बिघडलं आहे का? कारण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बूथपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी साईड ट्रॅक केलं आणि मोठ्या मोठ्या पैसेवाल्यांना लक्ष्मी दर्शन घेऊन त्यांनी तिकीटा त्या ठिकाणी दिल्या आणि म्हणून त्यांच्या पक्षाचेच कार्यकर्त्याला अगर त्यांची उंची अगर त्यांची वाढवली तर यांचेही महत्त्व त्या ठिकाणी वाढेल आणि म्हणून त्यांनी कुठंतरी माझ्या मुलाचा उपयोग करून माझ्या मुलाला भाजपमध्ये संधी मिळाली नाही, माझं थोडंसं डाऊन झालं, अशा प्रकारचं वर्षन त्यांनी करणं आणि त्याची मानसिकता कितपर्यंत झाल्या हे याच्यावरून स्पष्ट या ठिकाणी दिसते। माझा मुलगा असो की कोणताही कार्यकर्ता असो, भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याला फर्स्ट चॉईस राहते आणि उमेदवारी मागणं हा सगळ्याचाच अधिकार आहे। परंतु पार्लमेंटरी बोर्डाने जो निर्णय केला त्याच्या मागे आमचे सगळे प्रमुख त्यांच्या मागे उभे राहतात आणि स्वतः रोहित खोपडेंनी संजय अवचट यांना तिकीट मिळाली त्याच्यावर सूचक म्हणून स्वतः रोहित खोपडेंनी त्याच्यावर सही केलेली आहे आणि हे मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जे या पद्धतीने जे वर्षन करणं आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे का आपण आपल्या पक्षाचेच कार्यकर्त्यांची जरा उंची वाढवा, त्यांना जरा मोठं करा आणि तुम्ही लहान बना। तुम्ही 5 वर्ष आमदार असून 6वा वर्ष तुम्हाला लागला आहे। या 6 वर्षामधून तुम्ही या नागपूर शहरात कोणतं काम केलं, कोणतं एखादा प्रोजेक्ट आणला, कोणतं तुम्ही काम तुमच्या नावाने लिहिलं जाईल असं तुम्ही काम केलं? तुम्ही एक काम जरूर केलं आहे का आपले डीएड बीएड जे काही कॉलेज असेल त्याच्यामध्ये किती फंक्शन येईल, अजून कशी वाढेल, त्याचा तुम्ही आपल्या परिवाराचा विचार करून ते तुम्ही केलेलं आहे। परंतु राजकीय दृष्ट्या ज्या पद्धतीने तुम्ही जे वर्षन केलेलं आहे ते कोणत्याही दृष्टिकोनातून योग्य नाही आहे आणि तुम्ही अंगार लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नका। भारतीय जनता पक्ष हे सामान्य कार्यकर्त्याचा पक्ष आहे, कार्यकर्त्याला न्याय देण्याचा पक्ष आहे। काँग्रेसमध्ये आयात केलेले लोकांना न्याय भेटते। काँग्रेसची संस्कृती आता पुराणी संपली आहे आणि या नवीन संस्कृतीमध्ये जे नेते जे बनत आहे ते स्वतःच्याच परिवाराचा विचार करते, परिवारवादी ही पक्ष झाला आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये अनेक प्रकारचे असंतुष्ट आहे। त्यांनी माझ्या मुलाची चिंता करू नका। माझ्या मुलाची चिंता करणारे आपले गडकरी साहेब फडणवीस आहेत, ते त्याचा विचार करतील, परंतु आपण आपल्या पक्षाच्याच कार्यकर्त्याची चिंता करा, त्यांचीच उंची त्या ठिकाणी वाढवा, जेणेकरून ते तुम्हाला शाबासकी तरी देतील। काँग्रेसमध्ये अनेक कार्यकर्त्यांना पद दिलेली नाहीये, परंतु आज अभिजीत वंजारी यांनी म्हटलंय की रोहित खोपडे यांना मोठं पद दिलं जाईल। नाही, मी तेच म्हटलं आहे का काँग्रेसमध्ये अनेक असे लोक आहे ज्यांच्या भरोशावर हे आमदार बनले, नगरसेवक बनले। त्या कार्यकर्त्याला कुठेतरी संधी द्यावी, त्या कार्यकर्त्याला तरी आपण उचलावं, याच्यावर त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे। दुसऱ्या परिवारामध्ये जाऊन, दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्या परिवाराच्या आम्ही महाराष्ट्रामध्ये त्याला पद देतो, अरे तुमचंच तर पोट भरलं नाही, तुम्हीच तर आज एखाद्या कार्यकर्त्याला तुम्ही संधी देत नाही। तुम्ही आमदार झाले आहात, तुम्ही विधान परिषदचे सदस्य आहात, तुम्ही डीएड बीएड जे तुमचे कॉलेज असेल त्याच्यात आणखीन किती फंक्शन वाढेल या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न केला, कोणतेही एक विकासाचे कामं तुम्ही
केले आहे आणि म्हणून शहाणपणा जास्त मारू नका. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं लक्ष ठेवा. रोहित खोपडेचा विचार करणारे गडकरी साहेब आहे, फडणवीस साहेब आहे, ते त्याच्या येईल तेव्हा ते विचार करतील आणि म्हणून अशा प्रकारचं वर्षण करणं म्हणे आणि कुठंतरी काँग्रेसची मानसिक संतुलन बिघडणं, अभिजित वंजारीचं मानसिक संतुलन बिघडणं असं याच्यातून स्पष्ट दिसतंय. मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.